नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही प्राइस ॲक्शन बघितल्या होत्या. मार्केटमध्ये व्ह्यू काय बनतोय, मार्केटचा दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो आणि मार्केटमध्ये लेवल काय बनतात हे देखील व्यवस्थित पद्धतीने डिटेल्समध्ये डिस्कशन केलं होतं. आणि आज जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये एक सुंदर प्राइस ॲक्शन करून नो ट्रेडिंग झोन ब्रेक करून मार्केटमध्ये असा एक मोमेंटम दिला की जो बघण्यासारखा होता. ओके, सो आय होप तुम्हाला व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल, तुमच्या ज्ञानात थोडीफार भर पडली असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, ॲनालिसिस समजत असेल आणि काहीतरी शिकायला मिळत असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. कारण की खूप सारी लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब कराच आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्रत्येकाने एक लाईक करायलाच पाहिजे. जितके व्ह्यूज तितके लाईकची मी अपेक्षा ठेवतोय तुमच्याकडनं. कारण की बघा, ज्या पद्धतीत मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतोय आणि ज्या पद्धतीत प्राइस ॲक्शन म्हणा किंवा मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, त्याचबरोबर मार्केटमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, ह्या संपूर्ण गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकत असतो. ओके, त्यामुळे नवीन तुम्ही असू, जुने असू, तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज असू अगर नसू, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता ज्या पद्धतीने आजचा जो मोमेंटम होता मार्केटमध्ये वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम होता. सो तुमचा ओव्हरऑल ट्रेडिंगचा सेशन कसा होता हे सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आता मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की काय होतं, मार्केट कधी कधी खूप चांगल्या पद्धतीने मोमेंटम देतं, परंतु तुमची सायकोलॉजी कशी आहे हे पण बघणं गरजेचं असतं. कारण की कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण पाहिलं होतं की कॉल रायटिंग आहे ती खूप हेवी आपल्याला बघायला मिळते. ओके, आणि पुट रायटिंग कॉल रायटिंगच्या कम्पेअरमध्ये थोडीशी कमी होती. आता मार्केटमध्ये काय न्यूज होत्या, काय होतं ते तुम्ही बघा. परंतु मार्केटमध्ये बेरिश प्राइस ॲक्शन झाली आहे, हे ज्यांना प्राइस ॲक्शनचं व्यवस्थित नॉलेज आहे किंवा प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजते त्यांना समजलं असणार आहे चार्टवरून. त्यामुळे आवर्जून मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत जावा. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, आज मंगळवार होता, निफ्टीची एक्सपायरी होती, गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि 2 एक्सपायरीच्या मधला ट्रेडिंगचा सेशन आहे. आणि मार्केट जर बघितलं तर मार्केटने एक लांबचा पल्ला घातलेला आहे. त्यामुळे मार्केटला पण थोडासा आराम करू द्या, तुम्ही पण थोडासा आराम करा. काहीसं मार्केट आपल्याला रेंजमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं, परंतु रेंज काय असणार आहे ते आपण डिटेल्समध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा डिटेलमध्ये अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो मार्केटचा हे देखील आपण समजून घेणार आहोत. ओके, त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मार्केटमधनं शिकण्याचा काहीतरी विचार करा. काय होतं की कितीही मी तुम्हाला ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये ओरडू सांगतो की मार्केट शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की मार्केटमध्ये शिकण्याचा प्रयत्न करा, कारण की मार्केट हे खूप अवघड आहे, रिस्की आहे. एखाद्या दिवस खूप सोपं वाटू शकतो, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट हे खूप अवघड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. मग ते प्राइस ॲक्शन असू, मॅनेजमेंट असू किंवा सायकोलॉजी असू, ह्या तिन्हीही ज्या गोष्टी आहेत ह्या मी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्यवस्थित सिंपल टू सिंपल म्हणजे सोप्यात सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या मित्रांना जॉईन करायचं आहे त्यांनी लिंक दिलेली आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देखील दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. ओके, तर तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. मी तुम्हाला दाखवतो कसं जॉईन करायचं ते, कारण खूप सारे लोक आहेत त्यांना नाही जॉईन करता येत. हा आपला चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. इकडे कुठलाही रिसेंट व्हिडिओ तुम्ही क्लिक जर केलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला पेज ओपन होईल आणि इकडे बघा मोरमध्ये जर गेला तर इकडे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही तर अशा पद्धतीचं काही पेज ओपन होईल. इकडे तुम्ही या लिंक इथे जाऊन क्लिक करून तुम्ही इकडे कोर्स जॉईन करू शकता. 17 व्हिडिओ आहेत आणि 17वा जो व्हिडिओ आहे तो आहे ट्रेडर माइंडसेटचा आणि हा सर्वांसाठी ओपन आहे.
म्हणजे तुम्ही या पेजवरती जर आला आणि इकडे जर क्लिक केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. हा सर्वांसाठी ओपन आहे. अजून 2 ते 3 दिवस ओपन राहील, नंतर हा लॉक होऊन जाईल प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये. त्यामुळे नक्की आवर्जून बघा. आणि ज्या मित्रांना शिकायचं आहे इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. 17 लेसन आहेत आणि 1 वर्षाचा तुमच्याकडे ॲक्सेस आहे. 1 वर्षामध्ये मल्टिपल टाइम तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. ओके. आता शिकणं का गरजेचं आहे, काय आहे, काय आहे, हे मी रोजच्या रोज ॲनालिसिसमध्ये सांगत असतो. ओके. तर त्यामुळे तुम्ही विचार करा की शिकायचंय का नाही शिकायचंय, का असंच मार्केटमध्ये रॅन्डम पद्धतीने विचार करायचा आहे, शॉर्टकटचा विचार करायचा आहे. कारण की रॅन्डम, शॉर्टकट, कोणाच्या कॉल्स आणि टिप्सवरती जर तुम्ही काम करत असाल तर मार्केटमध्ये काम करण्याची काही गरज नाहीये. एंड ऑफ द डे मार्केट तुम्हाला उचलून बाहेर फेकणार आहे. त्यामुळे जितकं तुम्ही लर्निंग करसान, जितकं तुम्ही मार्केटची प्रॅक्टिस करसान, जितकं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. हां, एका दिवसामध्ये एक्सपिरियन्स येतो का? नाही येतो. हळूहळू स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. अक्षरशः हे सांगून माझा घसा आटून जातो. आता तुम्हाला ठरवायचंय, तुम्हाला शिकायचंय का शॉर्टकटमध्ये काम करायचंय. शॉर्टकटमध्ये जर काम करत असाल तर मार्केटमधनं तुम्हाला बाहेर फेकलं जाणार. आता तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकून एक्सपिरियन्स घ्या. मार्केट कशा पद्धतीने चालतं, मार्केटमध्ये प्राइज ॲक्शन कशा पद्धतीने बनतात. प्राइज ॲक्शन समजल्यानंतर बाबा मार्केटची सायकोलॉजी काय आहे, सायकोलॉजी समजून घ्या. त्याच्यानंतर कॅपिटल मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, ह्या काही गोष्टी आहेत ज्या खूप काही शिकण्यासारख्या आहेत. त्या शिकण्याचा आवर्जून प्रयत्न करा. ओके. तर येऊया इकडे. आणि बघा इकडे बघितलं तर इकडे आपण बघितलंच होतं. हा व्हिडिओ प्ले करतो, तुम्ही बघा. त्या ट्रेंड लाईन नंतर मार्केट खाली आलं, कन्सोलिडेशन केलं, परत सेकंड अटेम्प्ट करायला गेलं ब्रेकआउटला, परंतु परत ब्रेकआउट करता आलेलं नाही. तिकडनं मार्केटमध्ये परत एक निगेटिव्ह साईड मुवमेंट. म्हणजे ही जी ओव्हरऑल प्राइस ॲक्शन जर आजची आपण समजून घेतली तर काहीशी साइडवेज टू बेरिश आपल्याला प्राइस ॲक्शन बघायला मिळतील. ओके. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं काहीशी साइडवेज टू बेरिश आहे आणि मार्केटनी सुंदर एक डबल टॉप तयार केला इकडे. ओके, दिसतोय का तुम्हाला डबल टॉप? ओके. त्याच्यानंतर बघा लेवल ब्रेक झाली इकडे, ट्रेंड लाईन नंतरही लेवल ब्रेक झाली. त्याच्यानंतर सरळ मुवमेंटम पुल बॅक आणि 3 PM सेटअपमध्ये देखील मार्केटची जी मुवमेंट होती ती 100 पॉईंटची एक सिंगल कॅन्डल बनली. म्हणजे सेटअप आपल्याला बघायला मिळाले. इकडे जर बघितलं तर इकडे देखील एक बेरिश फ्लॅग अँड पुल इकडे प्राइस ॲक्शन तयार झाली होती. आता त्याची क्लोजिंग खूप खाली आली होती, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला 3 PM सेटअप बघायला मिळाला. तर आता हा 3 PM सेटअप देखील आहे, तो पण आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. गॅप अप गॅप डाऊन मार्केट होत असेल तर त्यावेळेस कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते हे देखील शिकवलेलं आहे. सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या गोष्टी मनापासून शिकवलेल्या आहेत. फक्त तुम्ही शिकण्याचा विचार करा. ओके. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी शिकलेले आहेत, ऑलरेडी जॉईन केलेला आहे कोर्स, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये भरभरून सांगा. कारण की काय होतं की खूप लोकांनी सोशल मीडियावरती किंवा इंटरनेटवरती खूप लोकांनी शिकण्याचा प्रयत्न करा, परंतु खूप लोकांच्या हाती निराशा लागलेली आहे. त्यामुळे लोकांचं एक दृष्टिकोन झालेलं असतं की बाबा सगळे लोक सारखेच, असा दृष्टिकोन झालेला असतो. परंतु ज्या मित्रांनी ऑलरेडी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे किंवा शिकत आहेत ते तुमचा आवर्जून एक्सपिरियन्स कमेंटमध्ये शेअर करा. ओके. जरा समजू द्या की सगळी लोक सारखे नसतात. काही लोकांचं मनापासून शिकवण्याकडे भर असतो. ओके. चला जाऊया आपण चार्टवरती. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिट आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. आता तुमच्या लक्षात आलं असं 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण मी तुम्हाला काल हे सांगितलं होतं बघा. या लेवलमध्ये इकडे ही लेवल जर ब्रेक होत असेल तर इथे पण आपल्याला कुठला टेक्निकली सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळत नाही. इकडे पण मार्केट वन डायरेक्शन मध्ये होतं. तर इकडनं जर मार्केट ब्रेकडाऊन करत असेल तर हे काहीसा मोमेंटम फास्ट असेल, तो फास्ट मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. ओके. आणि हे काय, हे सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शन आणि एक्सपिरियन्सने येतात. ओके. 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण तुम्ही बघितलंच असेल. आज जर बघितलं तर मार्केट टॉप पासून म्हणजे या लेवलपासून तर एंड पर्यंत 355 पॉईंटचा म्हणजे जवळजवळ 1.5% मोमेंटम मार्केटने दिलेला आहे. ओके. आता इकडनं जर तुम्ही अजून निगेटिव्ह साईडचा जर विचार करत असाल तर हा प्राइस ॲक्शन आणि रिस्क टू रिवॉर्ड मध्ये बसत नाही. ओके. मग आता इकडे
मी बघतो आता सध्या ग्लोबली न्यूज जर बघितलं तर काहीशा निगेटिव्ह आहे, परंतु ज्या ग्लोबली न्यूज निगेटिव्ह होत्या त्याचा मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि प्राइस ॲक्शनचा जर विचार केला तर मार्केट जर निगेटिव्ह मोमेंटममध्ये असेल, डाऊन ट्रेंडमध्ये असेल, तर असे काहीशे पुलबॅक आपल्याला बघायला मिळतात. त्यातला एक पुलबॅक इकडे आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे नेगेटिव्ह साईडला ज्यावेळेस मार्केट जातं त्यावेळेस काहीसा लोअर लो पॅटर्न क्रिएट करत चालतं. तर मार्केटनी एक पॅटर्न क्रिएट केला, मार्केटने मोमेंटम दिला. आता इकडनं जर फ्रेश निगेटिव्ह मोमेंटमसाठी मार्केटला एकतर चांगलं कन्सोलिडेशन पाहिजे, इथे टाइमपास केला पाहिजे मार्केटनी, किंवा एखादा पुलबॅक या लेवलच्या आसपास आणि तिकडनं मग काहीसं निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. डायरेक्ट जर लेवल मार्केट ब्रेक करत असेल तर ब्रेकडाऊन फेलियर होण्याची, म्हणजे इकडे ट्रॅप करण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. आणि मार्केटनी इतका मोमेंटम दिलाय, इतकं मार्केट पळालंय, तर मार्केटला पण थोडासा दम खाऊ द्याच. आणि उद्या असाही बुधवारचा दिवस आहे, काहीसा सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. मार्केट काहीसं आपल्याला कन्सोलिडेशन मध्ये जाताना दिसू शकतं किंवा छोटे मोठे रिकव्हरी देखील दाखवू शकतो. आता त्याच्या लेवल काय बनतात ते सगळं समजून घेऊया. ओके, आजचा जर लो बघितलं तर 23,780 आणि स्विंग जर बघितलं तर साधारण 23,934. रेंज जर बघितली तर खूप मोठी रेंज बघायला मिळते, 150 पॉईंटची. आता 150 पॉईंटची रेंज बघायला मिळते. मार्केट काहीसं साईडवेज पण राहू शकतं. तर रेंज जर थोडी मोठी असेल तर तिकडे मार्केट जर अपडाऊन करत राहिलं तर ओव्हर ट्रेडिंग आपली जी होते ती काहीशी आपल्याला इकडे अवॉइड करता येऊ शकते. म्हणजे मार्केट जर कन्सोलिडेशनमध्ये राहिलं आणि नो ट्रेडिंग झोनमध्ये जर कन्सोलिडेशन करत बसलं तर मग ग्रीन रेड अशा कॅन्डल काय झाले की तुमचं तिकडे चालूच होतं. मग एकदा ग्रीन झालं की बुलिश, रेड झालं की बेरिश. असं रॅन्डमली मार्केटमध्ये काम करता येत नाही. मार्केटमध्ये काय सेटअप बनतोय, काय प्राइस ॲक्शन बनते, त्याची कारणं आपल्याकडे पाहिजे. बाबा जो सेटअप बनतोय त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय बनतोय, मार्केटमध्ये जर काही लेवल ब्रेक होत असेल तर त्याचा मोमेंटम कसा येऊ शकतो, ज्या साईडला मोमेंटम होते तिकडे रिस्क फॅक्टर कसा आहे, ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या शिकवलेल्या आहेत. आणि रोज अॅनालिस्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, पण काय होतं की सगळं आयतं नाही मिळणार. कारण की प्रत्येक गोष्टी किंवा प्रत्येक याच्यामध्ये काम करताना आपल्याला कष्ट घेणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही मार्केटचा अभ्यास करसान, जितकं तुम्ही मार्केटची प्रॅक्टिस करसान, जितकं तुम्ही चार्ट रीडिंग करसान, जितकं तुम्ही कन्सेप्ट समजून घेसान, तितकं तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त येणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त येतो ना, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. ओके, मग तुम्हाला जास्त काही समजून घ्यायची गरज नाही. बाबा प्राइस ॲक्शन काय बनते, ओके अशी बनते. मार्केट असं डाऊन झालंय त्याच्यानंतर कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनण्याची पॉसिबिलिटी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे एका दिवसात नाहीये, त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागते. ओके, सो तशा पद्धतीने काही गोष्टी आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न कर. 23,780 आणि स्विंग जर बघितलं तर 23,934. काहीशी मोठी रेंज आपल्याला नो ट्रेडिंगची बघायला मिळते. ओके, आता एक तासाचा टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तर आणखी एक इकडे आपल्याला गॅप पेंडिंग बघायला मिळतो. तो गॅप कुठला आहे, या लेवलच्या आसपास. ओके, त्याच्यामध्ये काय आपल्याला लेवल बघायला मिळतात आहे का, तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. आणि इकडे जर बघितलं तर या लेवलवरती काय सपोर्ट आहे, तर या काही छोट्या लेवल आपल्याला बघायला मिळतात आहे सपोर्टवरती. ओके, रेजिस्टन्स जर बघितलं तर इकडे रिसेंटली हा एक रेजिस्टन्स होता. त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे. त्यानंतर जर बघितलं तर आजचा इंट्राडे हायच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे. ओके, आता इकडे रेंज मात्र मोठी बघायला मिळते, कारण की मार्केटने त्या पद्धतीने स्विंग तयार केलेला आहे. आता जास्त इकडे जर आपण इकडेचा विचार केला की लेनचा, तर क्लोजिंग थोडीशी खाली येते. मग हा एक सपोर्ट होते. मग इकडे मार्केटला जो कन्सोलिडेशन करायचा तो कन्सोलिडेशन करू द्या. काय मार्केटला वेळ घ्यायचा त्या मार्केटला इकडे वेळ घेऊ द्या. काय पॉज घ्यायचा घेऊ द्या. काय प्राइस ॲक्शन बनवायची ती बनवू द्या. त्याच्यानंतर मार्केट काय प्राइस ॲक्शन बनवते, काहीसं इकडे रेजिस्टन्स घेऊन परत पुल बॅक देते, तर मग इकडे काहीसा असं बुलिश पॅटर्न बघायला मिळेल. या बुलिश पॅटर्नचा जर ब्रेकआउट आला तर मार्केटने या लेवलनं बुलिश मोमेंटम दाखवलं होतं का, तर दाखवलं होतं. मग काय काय लेवल बघायला मिळतं ते
24,000ची एक राऊंड लेवल आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 24,070ची एक लेवल आहे रेजिस्टन्सची आणि आजचा इंट्राडे हाय म्हणजेच 24,132ची एक लेवल आहे. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघायला मिळेल तर डायरेक्ट लेवल ब्रेक केलं तर आपण बघितलंच इकडे की प्राइस ॲक्शन तशा पद्धतीने बनत नाही. काहीसं कन्सोलिडेशन करून पुलबॅक करून जर इकडे चॅनल बनत असेल आणि चॅनलची लेवल जर इकडे जरी ब्रेक होत असेल तर इकडे देखील आपल्याला काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, ज्याला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनचं ॲडव्हान्स नॉलेज आहे तो याचा विचार करू शकतो ह्या चॅनलचा. ओके, नसेल नॉलेज लेवल टू लेवल बघायचं असेल तर येऊ द्या, टप्पा खाऊ द्या. टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर 23,722, 23,670 आणि 23,624 या काही निगेटिव्ह साईडच्या म्हणजे सेलिंग साईडच्या लेवल बघायला मिळतात. ते गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसं सपोर्ट लेवलवरती गॅप डाऊन ओपन होते. ओपनिंगमध्ये काहीसा पुलबॅक बघायला मिळू शकतो, म्हणजे गॅप डाऊन जो सेटअप आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. आता हा गॅप डाऊन सेटअप देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप रेंजच्या कोर्समध्ये सांगितलेला आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसं कन्सोलिडेशनमध्ये आपल्याला जाताना दिसू शकतं. गॅप अप नंतर मार्केट म्हणजे खूप मोठं गॅप अप जर ओपन होत असेल या रेंजच्याही बाहेर तर इकडनं काही प्राइस ॲक्शन बनते का, ट्रेंड लाईन बनते का, परत मग इकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. या पद्धतीच्या काही लेवल आहेत. ओके, आय होप तुम्ही व्यवस्थित समजून घेतले असेल. आता जाऊया बँक निफ्टीकडे. फक्त नजर मारा चार्टवरती. इकडे ओपन झाला, वरती गेला, खाली आला, लेवल ब्रेक झाली, लो काय लावलाय 57,900चा. कालचा व्हिडिओ जाऊन ओपन करून बघा, शेवटची लेवल काय होती 57,090ची लेवल दिसणार आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, जेव्हा लेवल ब्रेक टप 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 पुलबॅक टप सगळ्यात खालची एक नेगेटिव्ह मोमेंटम आणि ह्या डबल टॉप आपण कालच इकडे बघितला होता. इकडे ह्या पद्धतीने ट्रेंड लाईन देखील पाहिली होती. मार्केटने इकडे कन्सोलिडेशन केलं तर कन्सोलिडेशन पण केलं. ओके, म्हणजे अजून कशा पद्धतीने आपण प्राइस ॲक्शन शिकायला पाहिजे ते तुम्हीच ठरवा. आता सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. मार्केट सपोर्टवरती आले. सपोर्ट जर तुम्हाला बघायला मिळतो इकडे हा सपोर्ट आहे 57,070चा. रेजिस्टन्स जर बघायला मिळतो तर रेजिस्टन्स या लेवलवरनं मार्केट लास्ट टाइम बुलिश झालं होतं. तर निफ्टीच्या कम्पेअरमध्ये थोडीशी छोटी बुलिश लेवल आहे, छोटा नो ट्रेडिंग झोन आहे, सॉरी, 57,262च्या आसपास. रेजिस्टन्स जर बघितलं तर फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर गॅपच आहे इकडे एक गॅप, परंतु गॅपमध्ये मोठी इकडे आपल्याला काय बघायला मिळते, रेंज मोठी बघायला मिळते. त्याच्यामध्ये काय झालंय का कधी इकडे सपोर्ट एखादा तर या लेवलवरती काहीसा सपोर्ट बघायला मिळतो. ओके, आणि गॅप जर बघितलं तर या लेवलवरती बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं कुठला सपोर्ट तर आपल्याला काहीसा सपोर्ट या लेवलवरती देखील पाहायला मिळत आहे. ओके, 5 मिनिटाच्या जाऊ तिथे आणि थोडासा लेवल ॲडजस्टमेंट करण्याचा विचार करूया. ओके, तर या काही लेवल आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. आता बँक निफ्टी जर बघितलं तर या लेवलपासून नेगेटिव्ह वन डायरेक्शनमध्ये आलं. म्हणजे 1 लिटरच्या पेट्रोलचे उदाहरण बघितलं तर मार्केटने इकडे आपल्याला अपेक्षापेक्षाही मोठा मोमेंटम दाखवलेला आहे. तर इकडे डाऊन साईडला जर मार्केट ब्रेकडाऊन करत असेल डायरेक्टली ओपन होऊन तर इकडे रिस्क फॅक्टर हायर साईड आहे आणि पॉसिबिलिटी खूप लो आहे निगेटिव्ह जाण्याची. परंतु जर एक कन्सोलिडेशन करून जर मार्केटने जर सपोर्ट ब्रेक करत असेल तर खालच्या डाऊन साईडचे जे सपोर्ट लेवल आहेत, ओके, 56,940, 56,800 आणि 56,657, तर या काही लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतात. अप साईडला जर बघितलं तर 57,262, काहीसा डबल बॉटम किंवा काहीशी प्राइस ॲक्शन जी बुलिश असेल आणि ती जर लेवल ब्रेक झाली तर फर्स्ट लेवल 57,400. एक गोष्ट लक्षात ठेवा की बुलिश साईडला जाताना थोडासा रेजिस्टन्स आहे. मार्केट थोडंसं स्लो जाऊ शकतं, मार्केट काहीसं दमाने जाऊ शकतं. त्यामुळे थोडंसं बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड राहते. सेकंड लेवल जर बघितलं तर 57,531 आणि 57,677 या काही लेवल आपल्याला पाहायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसं सेलिंग परत आपल्याला ओपनिंग नंतर बघायला मिळू शकते. गॅप डाऊनमध्ये थोडंसं मार्केट कन्फ्युजन करू शकतं. गॅप डाऊन नंतर काहीशी इनसाइड कॅन्डल अप साईडला जर ब्रेक होत असेल
तर आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता हा इनसाइड कॅन्डल सेटअप देखील प्राइस ॲक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि टेलिग्राम सुरू झालेलं आहे आजपासून, तर टेलिग्रामवरती देखील काही अपडेट असतात, ते बघण्यासाठी टेलिग्रामला आवर्जून फॉलो करू शकता, जॉईन करू शकता. त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सच्या लेवल का कट झाल्या काय माहिती. चला ठीक आहे, बघूया. मस्तपैकी सेन्सेक्सने देखील मोमेंटम दिला. लो जर बघितलं तर या लेवलवरती म्हणजे राऊंड लेवलवरती क्लोजिंग आहे 76,100 ची. ॲव्हरेज क्लोजिंग 76,200 ला आलेली आहे. इकडनं जर बघितलं तर या लेवलवरनं मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली होती. थोडीशी प्राइस ॲक्शन थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे सेन्सेक्समध्ये. थोडीकडे तरी आपण लेवल मार्क केलेले आहे. त्याच्यानंतर बघितलं तर हा स्विंग, त्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग, आणि त्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग. ओके, हे स्विंग आपल्याला बघायला मिळाले. नो ट्रेडिंग झोन मार्क करूया. डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाचा टाइम फ्रेमवरती परत एक गॅप पेंडिंग आहे डाऊन साईडला. ही एक लेवल, ही एक लेवल. वन डायरेक्शन मध्ये मोमेंटम मार्केटमध्ये कुठलाही पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला नाही. त्यामुळे नेगेटिव्ह साईड जाताना मार्केटला काहीसं पुलबॅक घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची काहीशी प्राइस ॲक्शन करणं गरजेचं आहे. तर बघितलं 75,962, 75,794 आणि 75,594 या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. ते 76,100, 76,400च्या आसपास नो ट्रेडिंग झोन बघायला मिळते. काय कन्सोलिडेशन करायचं ते या लेवलमध्ये कन्सोलिडेशन करू द्या. मार्केट फिरून जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करत असेल, बुलिश साईडला रिस्क फॅक्टर थोडीशी हायर साईड आहे. पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट तिन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. फर्स्ट लेवल जर बघितली तर 76,600, सेकंड लेवल 76,814 आणि थर्ड लेवल 76,994, 77,000ची राऊंड लेवल बघायला मिळते. गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर खूप जास्त ओपन असेल गॅप डाऊन, तर ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आजचा व्हिडिओ थोडासा फास्ट वाटला असेल. ओके, तर थोडंसं समजून घ्या. मार्केटमध्ये काहीशा प्राइस ॲक्शन होत्या किंवा काहीशाच्या लेवल होत्या, त्या वारंवार बघून थोड्याशा माहिती झाल्या होत्या, तर त्या आपण फास्टमध्ये थोड्याशा मार्क केलं. बरं, व्हिडिओमधनं खूप काही शिकण्यासारखं आहे. शिकायचा प्रयत्न करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, आणि ज्या पण तुम्हाला गोष्टी काही वाटतात की बाबा ह्या लिहून ठेवायला पाहिजे, त्या गोष्टी लिहून ठेवत जावा. ओके, आणि शिका. ज्याला शिकायची इच्छा आहे त्याच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करू शकता, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.